कोल्हापुरातल्या मैफिलीत गदिमांकडून ऐकलेलं काव्य कित्येक वर्षांनी त्यांना स्वतःलाच आठवत नसताना वसंतरावांनी जसेच्या तसं म्हणून दाखवलं होतं। उर्दू शेरोशायरीमधले ते जाणकार होते, नृत्य निपुण होते। पुढचं पाऊल ज्यात पुलंनी ढोलकीवाल्याचं काम केलं होतं। दूधबाद, पठ्ठे बापूराव आदी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन वसंत पवारांचेच। त्यांनी चित्रपटातून अनेकदा छोटे छोटे प्रयोग केले होते। ते हजरजबाबी होते आणि वेगळेच होते। उदाहरणादाखल अख्खं गाणं त्याच चालीत उलट म्हणून दाखवणं, भाता आपल्याकडे आणि सुरांच्या पट्ट्या पलीकडे अशी पेटी वाजवणं। वसंतरावांनी प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्टतेच्या ध्यासातून दाखवलेली विलक्षण अभ्यासवृत्ती। लावणीच्या सुरांमधून त्यातला भाव जसा समजतो तसा तो लावणीच्या अदा, अभिनय, पदन्यासातूनही समजायला हवा या ध्यासातून म्हणून त्यांनी बनारसी ढंगाचे कथ्थक नृत्य देखील शिकून घेतले। जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांच्याकडून जादू शिकले होते। त्या जादूगार पी.सी. राणा यांच्या जादूच्या प्रयोगाला वसंतरावांनी पार्श्वसंगीत दिलं आणि त्या बदल्यात केवळ कुतूहलापोटी अनेक अवघड क्लुप्त्या अवघ्या 8 दिवसात शिकून खुद्द राणांनाच थक्क करून सोडलं। सुरांचा जादूगार हातचलाकीच्या जादूत देखील निष्णात असावा हे किती विलक्षण आहे।